नमस्कार अमरावती। तिवसा शहरातील आनंदवाडी परिसरात गुरुवार 18 डिसेंबरच्या सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत तरुणाचा पाय घसरल्याने कालव्यात वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। ओम अरविंद सहारे, वय वर्ष 21, राहणार शोभानगर, अमरावती असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार अरविंद सहारे हे खासगी वन विभागाच्या वॉल कंपाऊंड तार कुंपण कामाची पाहणी करण्यासाठी सुपरवायझर म्हणून तिवसा येथे आले होते। यावेळी ते आपला मुलगा ओम यालाही सोबत घेऊन आले होते। सकाळी सुमारे 10 वाजताच्या सुमारास तिवसा येथील आनंदवाडी परिसरात कालव्यालगत सुरू असलेल्या बांधकामास्थळी ते दाखल झाले। काम सुरू असताना ओम हा जवळच असलेल्या कालव्यात पाय धुण्यासाठी गेला। मात्र कालव्यात पाण्याचा जोराच्या प्रवाहात त्याचा पाय घसरला आणि तो काही क्षणात पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला। ही घटना वडील अरविंद सहारे यांच्या डोळ्यादेखत घडली। वडिलांनी मदतीसाठी आरडाओरडा करत धाव घेतली, मात्र तोपर्यंत ओम पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता। घटनेची माहिती मिळताच तिवसा तहसीलदार डॉक्टर मयूर कडसे यांनी तत्काळ अप्पर वर्धा कालवा प्रशासनाशी संपर्क साधून कालव्यातील पाण्याचा प्रवाह थांबवण्याच्या सूचना दिल्या। तसेच अमरावती येथील DDRF डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स पथक तातडीने तिवसा येथे दाखल झाले असून कालव्यात शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे। तिवसा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन तपास करीत आहेत। परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या दुर्दैवी घटनेमुळे सहारे कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे।